जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम श्रीराम समर्थ धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही बक्षिले विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रासी. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 18वा बहुजिन्सी आणि समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम. परीक्षा द्यायची सर्वांना द्यावी लागते ना. जीवनात असं कुठलीही व्यक्ती नाही की तिला परीक्षा नाही. प्रत्येकाला परीक्षा देऊन यावंच लागते. अहो, जन्म, आपला जन्म म्हणजेच काय आहे हो, एक परीक्षाच आहे. बघितलं ना आपण, समर्थांनी स्पष्टपणे ग्रंथामध्ये मांडलंय का नाही हो, की बाळाचा जन्म होताना किती यातना सहन कराव्या लागतात. त्या बाळाला पण करावं लागतात, मातेला पण करावे लागतात. त्यातून पण ते बाळ जगेल का मरेल सांगता येत नाही ना. जोपर्यंत ते बाळ जन्म घेत नाही तोपर्यंत ते काय आहे हो, धाकधूकच असते ना सर्वांना. म्हणजे ही एक परीक्षाच आहे ना हो. जन्म परीक्षा आहे, मृत्यू परीक्षा आहे. आपण जन्माला येतोय तेव्हापासून, म्हणजे पोटात असल्यापासून परीक्षा आहे ना हो देहाला. सांगितलं ना समर्थांनी, आईला काय लागतात हो, डोहाळे लागतात. मग ती आई काही खात असते आणि त्याचा त्रास कुणाला होत असतो, गर्भाशयात असलेल्या बाळाला होत असतो, अखंडपणे बाळाला होत असतो. परंतु कळत नाही हो, त्या जीवालाच त्रास होतो ना. म्हणजे समर्थ म्हटलं ही परीक्षाच आहे. अखंड सर्वांना काय द्याव्या लागतात व परीक्षा द्याव्या लागतात. एकही देह असा नाही की बिना परीक्षेचा आलाय म्हणून. प्रत्येक देहाला काय द्यावी लागते व परीक्षाच द्यावी लागते. जशी परमार्थात परीक्षा आहे तशी प्रपंचात परीक्षा आहे, तशी संसारात परीक्षा आहे, सगळीकडे परीक्षा आहे. समर्थ म्हटले परीक्षेशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि जो परीक्षेत पास होतो, नुसतं पास होण्याला महत्व नाही. समर्थ म्हटले पहिल्या नंबरने पास होता आलं पाहिजे सगळ्या परीक्षांमध्ये. मग ती जीवनाची परीक्षा असू द्या, नाहीतर शैक्षणिक परीक्षा असू द्या. कारण आपण तेवढ्या पात्रतेचं बनायचं आहे. समर्थ म्हटले की जेणेकरून आपला काय झाला पाहिजे हो, उद्धार झाला पाहिजे, जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. अहो, संत ज्ञानेश्वरांचंच उदाहरण घ्या. चारी भावंडांना कसली परीक्षा होती, किती कठीण परीक्षा. समर्थ म्हटले अशा परीक्षा देव कुणाला देतो, जो त्या परीक्षेसाठी पात्र आहे. जो परीक्षेत पहिला नंबर काढू शकतो त्यालाच ती परीक्षा आहे. इतरत्र म्हणजे एवढं आपण सहन करू शकत नाही हो. किती त्रास दिला त्या बाळांना, नाहक त्रास दिला ना. आणि एक दिवस होता का तो त्रास हो, अखंड त्रासच. जोपर्यंत अहो, ते अवतार पुरुषच होते ना. जोपर्यंत त्यांनी स्वतः कार्य करून दाखवलं तेव्हा ते मानायला लागले ना लोक. त्यांना ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला, लोकांना कीर्तन करून सांगू लागले. त्यावेळेस लोकांना काय कळायला लागलं व त्यांचं महत्व कळायला लागलं. तोपर्यंत अखंड सर्वांनी त्रासच दिला. चांगल्या उच्च कुळात जन्माला येऊन सुद्धा लोकांनी काय केलं हो, वाळी तर टाकलेलं ना. म्हणजे समर्थ म्हटले ह्या रूढी परंपरेनं काय केलं हो, त्यांना असं हे करून टाकलं पूर्णपणे. त्यांना काय हताश करून टाकलं. अहो, एवढे ज्ञानेश्वर ज्ञानी होते, परंतु कितीही झालं तरी परीक्षा देताना काय येतो माणसाला, थोडा तरी का होईना त्रास होतो, कंटाळा येतो. म्हणून ते सुद्धा काय बसले होते हो, ताटी लावून बसलेले ना, घराचं दार लावून आतमध्ये बसलेले झोपडीत. त्यावेळेस मुक्ताई काय म्हणाले हो, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे हा राग बरा नव्हे, कारण हेही दिवस जातील. एवढी निष्ठा ते एवढं 7 वर्षाच्या मुलीकडे होती ना. म्हणजे समर्थ म्हटले कुठल्याही परीक्षेला कंटाळायचं नाही. परीक्षा चांगल्याच माणसाला असते. ज्याला सर्वांनाच परीक्षा असते समर्थ म्हटले, पण वाईटाला ते कळतच नाही ना परीक्षा चालली आपली म्हणून. कळतच नाही ना, कारण सर्वांची परीक्षा होते. समर्थ म्हटले परीक्षेशिवाय हे जीवनच नाही हो. हे आपलं आयुष्य सगळं परीक्षेतच चाललेलं आहे. आणि ते परीक्षा द्यायच्याच. समर्थ म्हटले उत्तमाचं पास व्हायचं आहे हो. आपल्या कर्माच्या परीक्षा असेल, सगळ्या परीक्षा असतील. समर्थ म्हटले अहो, कुणीही चुकलं नाही, परीक्षेविना कुणीही चुकलं नाही.
अहो आपण ह्या गंगा मातेकडे स्नान करायला जातो ना, गंगेत स्नान केलं की काय होतं म्हणतात, पापाचं काय होतं, क्षालन होतं. समर्थ म्हटले हो निश्चित होतंय, परंतु कर्म कुणाला चुकलेलं नाही हो. स्वतः गंगेचा पुत्र भीष्म त्यांना सुद्धा काय करावं लागलं हो, स्वतः कर्माचा प्रसंग भोगावा लागला ना. म्हणजे परीक्षा द्यावीच लागली ना. शेवटी मरता क्षणी इच्छा मरण होतं, परंतु देहाची अशी अवस्था करून ठेवली होती, सगळे बांध लागले होते ना हो सगळ्या शरीरामध्ये. मग असलं शरीर घेऊन जगणार तरी काय, मग मरण्याशिवाय पर्याय आहे का. म्हणजे देवाने प्रत्येक ठिकाणी काय ठेवली हो, परीक्षा ठेवली, आणि त्यातून सुटण्याचा मार्ग पण ठेवलाय ना हो. मग तो मार्ग आपल्याला शोधायचा आहे आणि सुटायचा आहे. समर्थ म्हटले कारण का हो, परीक्षेशिवाय हे जीवन नाही हो. ज्याला परीक्षाच नाही तो यशस्वी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ज्याला परीक्षा नाही तो यशस्वी होऊच शकत नाही. मग तो परमार्थात असू द्या, नाही तर प्रपंचात असू द्या, नाही तर संसारात असू द्या. समर्थ म्हटले परीक्षेशिवाय तो पुढं जाऊ शकत नाही. आहो भयंकर परीक्षा आहेत, माणसाला कळत नाही. परंतु समर्थ म्हटले मागे हटायचं नाही हो, जीवनाला कंटाळायचं नाही कधी. कारण हे जीवन समर्थांनी सांगितलं ना, उदंड आयुष्य म्हणजे दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य. म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य कसं आहे हो, दुर्लभ आहे. परीक्षेला घाबरून जर आपण काय बघा, मुलं पण काय करतात हो, एखादा पेपर अवघड गेला, काय निकाल चुकीचा लागला तर स्वतःच्या जीवाचं काय करतात हो, बरं वाईट करून घेतात. समर्थ म्हटले अजिबात नाही. अरे एक परीक्षा नापास झाला म्हणून पुढची परीक्षा आहेच ना. परंतु प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न सोडायचे नाहीत. मार्क कमी का पडतात, आपण अभ्यास करत नाही. आपला वेळ आपण काय करतो, विनाकारण दुसऱ्या गोष्टींकडे घालवतो. समर्थ म्हटले तोच वेळ पूर्णपणे माझी ताकद आहे. मी जर अभ्यास केलात, अहो कुणीही असू द्या, 35% सुद्धा 90% पुढं जाऊ शकतो. कधी, समर्थ म्हटले उत्तमाचा अभ्यास केला तर. मग समर्थ म्हटले का अभ्यास करायचा नाही, आपले प्रयत्न आपण करत राहायचे. समर्थ म्हटले ज्याला बघा, काही लोकांची बुद्धिमत्ता अशी असते की त्यांना थोडं वाचलं तरी त्यांना काय होतं, लगेच समजतं आणि त्यांचं पाठांतर करण्याची गरज भासत नाही, त्यांच्या सगळं लक्षात राहतं. परंतु काही जणांना, आम्हालाच खूप काय करावं लागायचं हो, खूप अभ्यास करायला लागायचा. त्यावेळेस कुठंतरी लक्षात राहायचं, म्हणजे लिखाण करून 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 ते डोक्यात ठेवावं लागायचं, नंतर मग मार्क मिळायचे. मग समर्थ म्हटले बघा, सोपा म्हणजे ज्याला शक्य आहे त्यानं तेवढं काय करायचं आहे हो, अभ्यास करायचा, उत्तमाचा अभ्यास करायचा आहे, उत्तमाची परीक्षा द्यायची. जीवाचं बरं वाट करत बसायचं नाही. समर्थ म्हटले परीक्षा आपल्या आधीची नाही. समर्थ म्हटले परीक्षेमध्ये जे काय आहे ते आपल्या वयानुसार दिलेलं असतंय ना. म्हणून परीक्षा संपत नाहीत. आपल्या जाण्यानं काय सगळं विश्व थांबणार आहे का हो, नाही थांबणार. समर्थ म्हटले हे विश्व संपणार नाही, परीक्षा संपणार नाही. ह्याच्यासाठी परीक्षेत नापास झालं आणि परीक्षेत कमी मार्क पडली म्हणून काय हो, स्वतःचं आयुष्य संपवायचं नाही. समर्थ म्हटले प्रयत्न शेवटपर्यंत प्रयत्न करायचे. कारण कोण दुर्बल काय करतात हो, दुर्बल असा मार्ग निवडतात. समर्थ म्हटले आपल्याला दुर्बल बनायचं नाही, आपल्याला काय बनायचंय हो, सक्षम बनायचंय. सक्षम सगळ्या गोष्टीला काय असतात हो, पर्याय असतात. म्हणून समर्थ म्हटले परीक्षा करंट परीक्षा निरूपण नाम. परीक्षा सर्वांनाच आहे. परीक्षा देवादिकांना सुद्धा काय द्यावा लागल्या हो, परीक्षाच द्याव्या लागल्या ना हो. श्रीरामांचंच उदाहरण घ्या, किती परीक्षा हो, अक्षरशः आयुष्यभर काय हो परीक्षाच. परीक्षाच. म्हणजे देवांनाही काय द्याव्या लागल्या हो, अवतार कार्यात देव असताना सुद्धा त्यांना काय द्याव्या लागल्या, परीक्षा द्याव्या लागल्या. परीक्षेविना कुणाचंच आयुष्य काय सफल झालेलं नाही आहे. म्हणजे सर्वांना परीक्षा द्याव्या लागल्या हो, कठीण कठीण परीक्षा द्याव्या लागल्या. आणि ते काय झाले हो, त्या प्रत्येक परीक्षेत काय निघाले हो, उजळून निघाले ना. पांडवांचं उदाहरण घ्या, अखंड परीक्षा, 18 विश्व दारिद्र्य पण भोगलं आणि 18 ऐश्वर्य, म्हणजे एकदम ऐश्वर्य पण सगळं इंद्रप्रस्थ भोगलं ना. आपल्याला वाटतं काय हो, ज्याच्याकडं खूप श्रीमंती आहे ती खूप सुखी माणसं आहेत. समर्थ म्हटले बघायला जा, खूप मोठा बंगला आहे, एवढा मोठा बंगला
की समर्थ म्हटले रात्रीची झोप लागत नाही का? का तर चोर येतील, माझं घर लुटून नेतील, या भीतीनं काय करतात व ऐश्वर्य जरी असलं तरी झोप लागत नाही शांततेत. आणि एखादा देह कष्ट करून येतो, दगडावर डोकं जरी ठेवलं तरी त्याला काय लागते हो? झोप लागते. काही जणांना गोळ्या खाऊन पण झोप लागत नाही. मग समर्थ म्हटले सुख मान्यात असतंय हो, ऐश्वर्यात दारिद्र्यात सुख नाही. समर्थ म्हटले सुख मान्यामध्ये आहे. म्हणून समर्थाने अखंड आपल्याला करंट परीक्षा निरूपण नाम आणले. श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रासी. आता आपण बघा, धान्य उदंड मोजिले, शेर होते बघा. पहिले काय होते हो? शेर होते. शेरानं काय करायचं आपण हो? धान्य मोजायचं. पायली 2 शेर झाले की पायली, म्हणजे जिकडे तिकडे पायलीचं माप काय असायचं? वेगवेगळं असायचं. सोलापूरची पायली वेगळी, सातारची पायली वेगळी, असं पुण्याची पायली वेगळी, असं माप असायचं. मग धान्य समर्थ म्हटले धान्य उदंड मोजले, म्हणजे त्या मापानं धान्य मोजलं, पुष्कळ धान्य मोजलं, परंतु त्या मापानं 4 दाणे सुद्धा काय झाले नाहीत तो खाल्ले नाहीत. म्हणजे खातच नाही, ते माप खातच नाही ना. दिवसभर धान्य मोजतं परंतु त्यातलं 4 दाणे सुद्धा ते माप खात नाही. समर्थांनी हे उदाहरण कोणाला दिलंय हो? की जे लोक ग्रंथ वाचन करतात, अखंड ग्रंथ वाचन करतात बघा, नुसती गोकमपट्टी चाललेली असते. समर्थ म्हटले नुसतं वाचतात परंतु त्या वाचलेल्या भागाचं विवरण किंवा मनन करत नाहीत. त्यांची अवस्था हे मापासारखी आहे. समर्थांनी माप म्हणजे हे शेराचं माप जे आहे, धान्य मोजायचं मापाची तुलना कुणाबरोबर केली हो? जे लोक नुसतं काय करतात हो? पुष्कळ पुस्तकं वाचतात, ग्रंथ वाचतात, परंतु त्यातला गर्भित अर्थ पण समजून घेत नाहीत, त्याचं विवरणही करत नाहीत, मननही करत नाहीत, श्रवणही करत नाहीत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की अरे किती जरी पायली म्हणजे ती पायली स्वतः काय करत नाही हो? खात नाही. काय ते शेर पायली वेगवेगळी नाव आहेत ना प्रत्येक ठिकाणी. मग ते स्वतः काय होत नाही? खात नाही. असाच प्रकार शेकडो ग्रंथ वाचून व हजारो श्लोक पाठांतर, परंतु काहीच येत नाही, त्यातलं काहीच अर्थ कळत नाही. म्हणजे विवरण मनन न करणाऱ्यांसाठी हे समर्थांनी उदाहरण दिलंय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? नुसतं त्या मापासारखं पायली टाकत राहायचं नाही, नुसते ग्रंथ वाचायचे नाहीत, नुसते श्लोक पाठ करायचे नाहीत, त्याचं विवरण केलं तर आपल्याला फायदा आहे हो. अहो किती सुंदर श्लोक आहेत. सगळ्या आपल्या भारतामध्ये जेवढे श्रेष्ठ ग्रंथकार आहेत सर्वांनी मान्य केलंय की ते 205 श्रीमनाचे श्लोक, कुठलाही प्रसंग असू द्या, किती वाईट प्रसंग असू द्या, किती परीक्षा वाईट पडलेली असू द्या समोर, तर त्या 205 मनाचे श्लोक जर वाचले तर आपला प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे. एवढं सामर्थ्य त्या 205 श्रीमनाच्या श्लोकमध्ये आहे. विश्वास नसेल तर समर्थ म्हणले अनुभवून बघा. प्रत्येक श्रीमनाचा श्लोक उत्तमाचा लिहिलेला आहे समर्थांनी, आणि प्रत्येक श्लोकामध्ये आपल्यासाठी काहीतरी भाग लिहून ठेवलेला आहे. मग समर्थ म्हटले त्याचं विवरण केल्याशिवाय, मनन केल्याशिवाय, श्रवण केल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? अहो उदंड ग्रंथ सगळे वाचले बघा. माणसं ग्रंथ लावतात, कधी लावतात आपल्याला माहित आहे? श्रावण महिन्यामध्ये सगळेजण ग्रंथ लावतात, परंतु समर्थ म्हटले ते ग्रंथ नुसते लावून उपयोगाचं काय? तुम्ही त्याचं विवरण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, तर आपल्याला त्यातला गर्भित अर्थ कळणार आहे. तुम्हाला द्वैत अद्वैत दोन्ही भाग कळले तर फायद्याचं आहे ना. नुसतंच ग्रंथ वाचून उपयोगाचं नाही, नुसत्याच पायल्या टाकल्या, मापाला काय फायदा नाही त्याचा. तशा पद्धतीनं जर नुसतेच ग्रंथ वाचत राहिलो आणि त्याचा गर्भित अर्थ नाही घेतला, मनन नाही केलं, विवरण नाही केलं, कोणाला म्हणजे आपल्याला जे कळत नाही ते नाही विचारलं, तर काय उपयोग आहे? समर्थ म्हटले काही उपयोग नाही. त्या नुसतं त्या मापावानी आपली अवस्था आहे. म्हणून समर्थांनी उदाहरणच कशाचं दिलं हो? धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्राचे. म्हणजे प्रत्येकाला काय सांगितलंय व समर्थांनी? विवरण करा. अहो आता परमार्थ म्हणजे
एवढा सुंदर. मला आठवतंय 7वीत वगैरे असताना काय करायचे हो, सगळेजण असे काम, सगळेजण स्वतःचं काय करायचे, काम करायचे, सगळेजण पैसे कमवायचे आणि मिळालेल्या वेळामध्ये काय करायचे हो, आठवड्यातनं मिळू द्या, दिवसातनं मिळू द्या, 4-5 जण 10 जण असे बसायचे, एकत्र बसायचे आणि एखादा श्लोक समजत नाही, जो दासबोध ग्रंथातला एखादा अध्याय घ्यायचे आणि त्याच्यावरती काय करायचे हो, सर्वजण तुला काय समजलं, तुला काय समजलं असं काय करायचे हो, विवरण करायचे. मग हा बोध, हा भाग झाला, हे विवरण झालं. आता अशा पद्धतीनं काय हो, आता माणसाला काय राहिलं नाही. म्हणजे त्या मोबाईलनं काय केलं हो, सगळ्यांना वेड करून ठेवलं. माणसाकडं वेळ असून सुद्धा वेळ नसल्यासारखा झालाय. आणि असं विवरण न घडल्यामुळं नुसत्या पाट्या टाकायची कामं करतात सगळे. मग समर्थांना ते अभिप्रेत नाही, अरे विवरण करा, सर्वांनी काय करा, ग्रंथाचं विवरण करा. कुठलाही ग्रंथ घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, भागवत ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं हे बघायचंय. किती उत्तमाचे ओवे आहेत तो. नाना शास्त्रे पठ्ठे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी पार्थला सांगितलं ना हो, की काय हो, नाना शास्त्रे पठ्ठे लोको नाना दैवत पूजनम. कितीही शास्त्र म्हणजे कितीही ग्रंथ वाचले, कितीही सगळे देव जरी धुंडाळले, विश्वातले सगळे देवाला जाऊन आला, म्हणजे नाना शास्त्रे पठ्ठे लोको नाना दैवत पूजनम, परंतु जर तुला आत्मज्ञानच नाही झालं तर केलेलं सगळं काय आहे. समर्थ म्हटले, म्हणजे स्वतः श्रीकृष्ण स्वारी काय म्हटले, केलेलं सगळं व्यर्थ आहे. हे विवरण केल्याशिवाय समर्थ म्हटले कळत नाही. आहो, नाना ग्रंथ वाचले, नाना सगळं करून आला, नाना दैवत पूजनम, नको ते देवाला जाऊन आलो, कुठं सगळं विश्व पालतं घातलं, एकही देव ठेवला नाही समर्थ म्हटले, परंतु आत्मज्ञानच घेतलं नाही तर केलेली कर्म सगळी काय आहेत तो निरर्थक आहेत. हे स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी सांगितले भगवद्गीतेत. मग समर्थ म्हटले असं अखंड विवरण आपल्याला करता आलं पाहिजे. विवरण नाही करता आलं तर काय हो, विवरण झालं तर आपल्याला गर्भित अर्थ कळतो, सहज गर्भित अर्थ कळतो. ग्रंथ कळण्यासाठी ग्रंथाचं विवरण, श्रवण, मनन झालं पाहिजे, निजध्यास झाला पाहिजे, तर आपल्याला तो ग्रंथ उमजणार आहे, समजणार आहे. आपण कशासाठी आलोय, आपलं कार्य काय आहे, आपण केलं काय पाहिजे, हे सगळं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आत्मज्ञान सहज मिळत नाही. समर्थ म्हटले विवरणाने आत्मज्ञान मिळत जातं. लक्षात ठेवा, भले पांडवांना काही ज्ञान नव्हतं असं नाही, अध्यात्मातलं ज्ञान नव्हतं असं नाही, सगळं ज्ञान त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिलेलं होतं. परंतु तरी देखील काय हो, अर्जुनाकडं काय आला हो, अर्जुनाला काय वाटायला लागलं, मी जी मारतोय लोक, मी युद्ध करतोय ते कोणाशी, सगळे माझेच आहेत, माझेच आपतेष्ट आहेत, माझेच नातेवाईक आहेत. परंतु श्रीकृष्ण स्वारींनी आत्मज्ञान दिलं ना हो, हे कोण नाहीत, हे सगळे आत्मे आहेत, ही तुझी माझी नाही आहेत, हे काय आहेत, कर्माने अधर्माच्या बाजूला उभे राहिलेले आहेत. मग इथं धर्म आणि अधर्म या दोन्हींचं युद्ध आहे. आपल्याला लढायचंय कोणाविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढायचंय आणि धर्माला साथ द्यायची. म्हणून पुढं कोण आहे, सक्का भाऊ जरी असला तरी ते बघायचं नाही, कारण तो अधर्म आहे, काय आहे, अधर्माच्या बाजूला आहे. मग आजोबा असू द्या, वडील असू द्या, कुणी असू द्या, म्हणजे स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी काय सांगितलं, पलीकडं बघूच नको, माझे आपतेष्ट म्हणून बघू नको, ते कुणाच्या साईडला उभे आहेत ते बघ, अधर्माच्या साईडला उभे आहेत. जिथं अधर्म आहे त्या अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी अधर्माचा काय झाला पाहिजे हो, नाश झाला पाहिजे. म्हणून काय करावं लागेल, तुला शस्त्र उचलावंच लागेल. मग हे समर्थ म्हटले, हे सगळं आपल्याला कशातून कळतं हो, विवरण केल्यानंतर. म्हणून समर्थ म्हटले विवरण फार महत्त्वाचं आहे, विवरण केल्याशिवाय आपल्याला ग्रंथ समजत नाहीत. म्हणून विवरण करायचंय, मनन करायचंय, श्रवण करायचंय, कीर्तन करायचंय, सर्व काय करायचंय, उत्तमाचं करायचंय.
पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. बघा, एखाद्या व्यक्तीला थांबवायला गेलो तरी थांबत नाही, इतके श्लोक पाठ असतात. समर्थ म्हटले एवढं तो म्हणायला जर लागला ना श्लोक तर थांबतच नाही, एवढे श्लोक पाठ असतात. परंतु त्यातला काहीच काय कळत नाही हो, त्या श्लोकांचा अर्थच काही कळत नाही. म्हणजे म्हणजे पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा पाठांतर भरपूर आहे, एवढे श्लोक पाठ आहेत की तो थांबतच नाही, थांब म्हणलं तर थांबत नाही, एवढे श्लोक पाठ असतात. परंतु समर्थ म्हटले त्या पाठांतर केलेल्या श्लोकाचा अर्थ जर विचारायला गेलो तर काहीच सांगता येत नाही. मग समर्थ म्हटले अर्थ काय, अशा पाठांतराला अर्थ काय, अर्थच उरत नाही ना. म्हणजे अनुभव काय घेतला का, त्या श्लोकाचा अनुभव घेता आला पाहिजे हो, कारण श्लोकाचा अनुभव घेतला तर कळेल ना परमार्थ. म्हणून समर्थांनी अखंड सांगितले 205 श्री मनाचे श्लोक जे आहेत ते आपल्यावरच आहेत सगळे. बघा, प्रत्येक श्लोक लावून बघायचं. समर्थ म्हटले उत्तमाचं विवरण त्या श्लोकांमध्ये सुद्धा दिलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी. म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय हो, मनाकडनं सगळं घडतंय ना हो. श्री मनाचे श्लोक का दिले तो, मनाकडनं सगळं घडतं ना. म्हणून क्रोध नको, नको रे मना क्रोध हा खेदकारी. म्हणजे क्रोध नको रे, क्रोधानं काय होणार आहे, शेवटी दुःखच होणार आहे. कारण का हो, क्रोध एवढा वाईट आहे. समर्थ म्हटले क्रोध एवढा वाईट आहे, त्या क्रोधानंच काय हो भयंकर काय महायुद्ध सुद्धा घडवली ना, क्रोधानंच घडवली ना हो. कामाने, क्रोधाने, लोभाने, मत्सराने, दंभाने, संशयाने, चिंतेने हे सगळं काय झालं, विनाश घडवलाय ना हो. विषय विकार कळले तरच फायद्याचं आहे ना, विषय विकारच नाही कळले तर परमार्थ कळू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले की बाबा नुसते श्लोक पाठांतर असून उपयोग नाही, तर ते विवरण करून अर्थासहित विवरण करता आलं पाहिजे. त्यातला गर्भित अर्थ कळलाच पाहिजे. द्वैत अद्वैत दोन्ही अर्थ आपल्याला कळले पाहिजेत, तर आपल्या जन्माचं सार्थक आहे हो. नाहीतर काय नाही, नुसतं पाठांतर, सगळं पाठांतर केलंय. भले भले मोठे मोठे ग्रंथ बघा, कित्येक जणांचे पाठांतर असतात. उदाहरण सांगायचं म्हणजे कल्याण स्वामी काय करायचे हो, कधीही ग्रंथ वाचत नव्हते. लक्षात ठेवा, एकदाच श्रीमद दासबोध ग्रंथ एकदाच समर्थांनी सांगितला आणि एकदाच त्यांनी लिहिला. त्याच्यानंतर त्यांनी कधीही काय केलं नव्हतं. हे बाकीचे पंडित काय करायचे हो, रोज पाठांतर करायचे. दासबोध ग्रंथ रोज पाठांतर करायचे. एक दिवस समर्थांनी सगळ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणले हे काय काम करत नाहीत, काय नाही, नुसतं अभ्यास करतात, नुसतं पाठांतर करतायत. आणि हा कल्याण तर सगळे मोठमोठे हांडे बघा, तिथं आपण गेलो ना गडावरती, सज्जन गडावरती गेल्यानंतर ते हांडे बघा, आपल्याला रिकामा हांडा सुद्धा उचलणार नाही. एवढा मोठा तो तांब्याचा हांडा, खाली गडावरून आपल्याला रिकामं चालता येत नाही त्या गडावरती. तर कल्याण स्वामी काय करायचे हो, गडाच्या पायथ्याला जी विहीर आहे तिथं आहे बघा अजून पण विहीर, त्या विहिरीतून तो हांड भरून, एक नाही ते तिथं जेवढे दिलेत हांडे तेवढे भरून कुठं आणायचे हो, गडावरती आणायचे. म्हणजे एवढं परिश्रमाचं कार्य ते करत होते ना अखंड. आणि प्रत्येकाला काय वाटायचं, ह्या कल्याणाला काय येतं, ह्या ग्रंथातलं काय सुद्धा येत नाही, हे नुसतं शेणानं सारवतंय, सगळं काम करतंय, ह्याला काय येतंय त्या ग्रंथातलं. म्हणून सगळे बाकीचे साथीदार काय करायचे हो, हसायचे. समर्थ म्हटले विवरण एकदाच झालं होतं ना हो त्या ग्रंथाचं, समर्थांनी सांगितलं आणि कल्याणानं लिहिलं. अखंड विवरण तिथंच झालेलं, अखंड सगळा ग्रंथ अंतरी कोरलेला होता. म्हणून समर्थांनी एक दिवस परीक्षा घ्यायचं ठरवलं. कुठली तरी ओवी होती, समर्थांनी विचारलं या ओवीचा अर्थ काय, ही ओवी कोणत्या समासात आहे, कोणत्या दशकात आहे, कितवी ओवी आहे, कोणालाही सांगता आलं नाही हो. एवढे पाठांतर करत होते, रोज घोकमपट्टी करत होते, परंतु कुणालाही ते सांगता आलं नाही. मग तिथं कल्याण काय करत होता, शेणाने सारवत होता. मग कल्याण स्वामींना हाक मारली, ए कल्याणा इकडे. म्हणले ही ओवी कुठल्या समासातली, कुठल्या दशकातली सांग तेवढं.
पट 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 सांगितलं कुणी, कल्याण स्वामींनी. त्यावेळेस बाकीचे जे पंडित होते ते काय झाले हो, बघतच बसले, की त्यांना वाटलं ह्याला काय येतच नाही. परंतु हा तर खूप काय आपल्यापेक्षाही काय आहे हो, श्रेष्ठ पंडित आहे हे त्यांना कधी कळलं हो, त्यावेळेस कळलं. एक ओवी नाही, अशा बऱ्याचशा ओव्या विचारल्या समर्थांनी, प्रत्येक सांगितलं हो, धाड 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 उत्तरं दिली कल्याण स्वामींनी. मग प्रत्येक पंडिताला काय हो, गर्वहरण झालं ना हो प्रत्येक पंडिताचं. म्हणून समर्थ म्हटले, श्लोक वाचायचे परंतु त्यातला गर्भित अर्थ पण कळला पाहिजे. विवरण केल्याशिवाय कळतच नाही. समर्थ म्हटले, किती हो, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. काय उत्तमाची शिकवण दिली हो समर्थांनी प्रत्येक श्लोकामध्ये. म्हणजे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी म्हणजे समर्थांना आपल्याला काय सांगायचंय, आपलं कर्मच असं उत्तमाचं पाहिजे. ह्या एका श्लोकामध्येच समर्थांनी आपल्याला काय दिलंय हो, काय सांगितलंय हो, की आपलं कर्मच असं उत्तमाचं पाहिजे, की आपण देह जरी ठेवला तरी आपली गुणगान गायले पाहिजेत पाठीमागं. लोकांनी शिव्याश्राप नाही दिले पाहिजेत. बरं झालं गेला, लय वाईट होता, त्यानं भयंकर काय केलंय हो, घर नासवलं, असं म्हणता कामा नये. आपली कीर्ती मागे उरली पाहिजे, असं कर्म आपलं असलं पाहिजे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा देह त्यागल्यानंतर कीर्ती मागे उरण्यासाठीच कर्म, नित्यक्रम आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणजे सांगणं किती सोपं, बघितली तर ओवी थोडीशी आहे समर्थ म्हटले, पण अख्ख्या जीवनाचा अर्थ त्यामध्ये लिहिलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, की अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. म्हणजे अनुभव बघायला गेलं तर काही दिसत नाही. म्हणून समर्थ म्हटले, अरे प्रत्येक श्लोकाचा अर्थ, गर्भित अर्थ समजला पाहिजे आणि आपल्याला विवरण करता आलं पाहिजे. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, एरते अवघी सांडावी एकीकडे. शब्दरत्ने परीक्षावी. समर्थ म्हटले, शब्दांमध्ये पण काय असतो, फरक असतो. आपण काय करतो, एखादं जर हे निरूपण सांगताना चुकलं का नाही, तेवढा शब्द धरून बसतो. समर्थ म्हटले, तसं धरून बसू नको बाबा रे, जा घरी, उत्तमाचं उपासना कर, उत्तमाचा तो समास वाच. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्येक शब्दाचा काय करायची, परीक्षा करायची आपल्याला. बाबा ह्या शब्दातून काय अर्थ निघतोय, प्रत्ययाची पाहून घ्यावी, जे आपल्याला उपयुक्त आहे तेवढंच घ्यायचंय. एरते अवघी सांडावी एकीकडे, आपल्याला जे पटत नाही ना ते सोडून द्या, समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी ग्रंथामध्ये पण सांगितलंय ना हो, सारते घ्यावे असारते जाणून त्यागावे. या नाव श्रवण. श्रवण कशाला म्हणतात, आपल्याला जे लागू पडतंय, परमार्थाला जे लागू पडतंय, संसार प्रपंचाला जे लागू पडतंय तेवढंच घ्या. तुम्हाला जे पटत नाही ना, तुम्हाला जे रुचलं नाही ना, ते घेऊच नका ना. म्हणजे बापाचं शिकवणं किती सुंदर आहे. समर्थ म्हणतात की काय हो, शब्दरत्ने परीक्षावी. शब्द सुद्धा काय घ्यायला, शब्द जोडून पाहावा सांगितलंय ना हो समर्थांनी. स्वतः नानांनी सांगितलं ना, शब्द जोडून पाहावा. म्हणजे शब्द सुद्धा जोडता आले पाहिजे, शब्दरत्न परीक्षण करता आलं पाहिजे. कारण एक शब्द वेगवेगळे अर्थ निघतात ना. समर्थ म्हटले, मराठी भाषेत तर खूप सारे अर्थ निघतात. आपण पाहतो की म्हणजे अर्थाचा अनर्थ कुठल्या भाषेत होतो हो जास्त, अर्थाचा अनर्थ कुठल्या भाषेत जास्त होतो तर मराठी भाषेत. कारण का हो, खूप सारे अर्थ निघतात. म्हणून समर्थ म्हटले, शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, एरते अवघी सांडावी एकीकडे. नावरूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. नावरूप अवघे सांडावे. समर्थ म्हटले, आपल्याला काय करता आलं पाहिजे हो. म्हणजे काय जण काय करतात हो, सगळं स्वतःचं बघा, पूर्वजांनी कमवलेलं नाव गाव ऐश्वर्य सगळं घालवतात पोरं. वडिलांच्या आधी मृत्यू मुलांचा कशामुळे होतोय, व्यसनांमुळे मुलांचा मृत्यू होतोय. समर्थ म्हटले, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे बापाचं. म्हणजे एवढं बापाने गरिबीतून काय केलेलं असतं, संपत्ती गोळा केलेली असते. म्हणजे कष्ट करून, कुणाचं लुबाडून नाही, कष्ट करून त्या बापानं काय केलेले असते हो, जुळवाजुळव केलेली असते संपत्तीची. आणि त्याचीच मुलं मोठी झाल्यानंतर काय होतात हो, एवढा पैसा बघून
कावरी बावरी होतात समर्थ म्हटले आणि व्यसनाधीन होतात, नाव रूप अवघे सांडतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, फार नाव घालवतात तो, अख्ख्या खानदानाचं काय करतात तो, नाव घालवतात. मग असली संतती जन्माला येऊन उपयोगाचं काय समर्थ म्हटले, नाव रूप अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. सगळं समानच आहे असं समजतात, म्हणजे सार आसार काहीच कळत नाही, सगळं एकच आहे असं काय करतात हो समजतात. हे काय समर्थ म्हटले, निव्वळ मूर्खपण आहे हो. निव्वळ काय आहे, मूर्खपण आहे. लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे. बघा काही जण लोक काय करतात हो, लेखकाचं कुळ बघून वाचतात ग्रंथ. समर्थ म्हटले त्यांचं काय कुळ बघायचंय. अहो संत चोखोबांनी सुद्धा सुंदर काय लिहिलेले आहेत, अभंग लिहिलेले आहेत. नुसता त्या अभंगाचा अर्थ जरी बघितला, नुसते ऐकत राहावेत इतके सुंदर अभंग आहे तो. गोरा कुंभार किती सुंदर अभंग लिहिले तो. संत सावतामाळी, म्हणजे प्रत्येकाचे जे अभंग आहेत ते घेण्यासारखं आहे हो. समर्थ म्हटले इथं लेखकाचं कुळ आपल्याला बघायला जायचं नाही, येथे दृष्टांते समजावावे कोणीतरी. म्हणजे काय हो, इथं आपल्याला काय घ्यायचं आहे हो, त्यातून दृष्टांत घ्यायचा आहे. प्रत्येक ओवीमधून आपल्याला दृष्टांत घ्यायचा आहे. लक्षात घ्या, काय संत गोरा कुंभारांचीच ओवी घ्या हो. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. जे अखंड काम करत असताना, आपण काम करत असताना अखंड नाम आणि रूप कुणाचं आठवायचं आहे हो, परमेश्वराचं आठवायचं आहे. हेच शिकवण संतांनी आपल्या ह्याच्यातून दिली ना हो, प्रत्येक ओवीतून, श्लोकातून, अभंगातून दिलेली आहे. म्हणून आपल्याला ते अनुभवता आले पाहिजेत. म्हणून लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावावे कोणीतरी. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. बघा जिथं समजूतदार माणसं नाहीत, समर्थ म्हटले प्रश्न पडलेल्या माणसाला उत्तर देता आलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वक्त्याने व्यवस्थितपणे देता आले पाहिजे. समर्थ म्हटले आता वक्तात जर समजूतदार नसेल तर तिथं काय होणार हो, कुसमुस होणार आहे ना. सांगितलंय ना, जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करे. आणि विचारायला गेलं की काय करतो, काहीतरी वसवस म्हणजे काय, म्हणजे घाईघाईत काहीतरी सांगणार, चुकीचं काहीतरी सांगणार. त्याला स्वतःला काय समजत नाही वक्त्याला, तर तो काय आपल्याला सांगणार आहे. जर त्यालाच त्या ग्रंथातला अर्थ कळत नसेल तर तो काय आपल्याला सांगणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की नुसता वक्ता काय करतो, वसवस, म्हणजे त्यालाच त्याचा काय अर्थ कळत नाही. आणि मग विचारायला जायचं तरी कुणाला हो, म्हणजे आपण विचारायला कुणाला जायचं. समर्थ म्हटले जो समजूतदार आहे, ज्याला तो समजतंय त्यालाच विचारता आलं पाहिजे हो. नाहीतर आपलं उदाहरण माहीतच आहे आपल्याला की काय हो, कीर्तनकार कीर्तनात सांगत असतात की काय, वांगी खायची नाहीत. कुठले ते कुठला तरी महिना असतो बघा, त्या महिन्यात काय खायचे नसतात, वांगी खायची नसतात. असं कोण सांगत असतं, कीर्तनकार आपल्या कीर्तनात सांगत असतात. आणि ते कीर्तन गावातच असतं त्यांच्या, म्हणून पत्नी पण कीर्तनाला बसलेली असते. आणि पत्नी मनात विचार करते मी तर आज वांग्याची भाजी केली. तर आता कीर्तनकार सांगतायत की काय, या महिन्यामध्ये काय खायचे नाहीत, वांगे खायची नाहीत. आणि मग कीर्तन संपल्यानंतर घरी गेल्यानंतर पत्नी म्हणते आता तुम्हाला दुसरी भाजी करावी लागेल. का म्हणले, काय झालं, नाही म्हणले तुम्ही आता कीर्तनात सांगितलं नाही का वांगी खायची नाहीत म्हणून ह्या महिन्यामध्ये. त्यावेळी कीर्तनकार काय म्हणलं हो, की पुराणातली वांगी पुराणातच, आण वांगीची भाजी. ते कीर्तनात सांगण्यापुरतं असतंय, हे आपण आचरणात आणायचं नसते. म्हणजे बघा समर्थ म्हटले आपण जे सांगतो, वक्ता जे सांगतो ते स्वतः त्या वक्त्यानं काय केलं पाहिजे हो, आचरणात आणलं पाहिजे ना हो, तर दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार आहे ना.
म्हणून समर्थ म्हटले की जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. नाना शब्द एकवटले, प्रचितीविन उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. नाना शब्द एकवटले, समर्थांनी काय सांगितलं हो, ना काय 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 करतात हो, उगाच शब्दाची जुळवाजुळव करून वेगळं साहित्य निर्माण करतात ना. म्हणजे नाना शब्द एकवटले, प्रचितीवून उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. परंतु सगळं लिहिलंय बरोबर आहे, परंतु वेळ प्रसंगी त्या लिखाणाचा काहीच जर उपयोग नसेल. बघा काय पण करतात ना, आता कोणी काय पण कविता करतं, ज्या कवितेला काय अर्थ नसतोय, ज्याचा काय उपयोग नाही जीवनामध्ये, असं कवित्व करून उपयोगाचं काय. समर्थ म्हटले बघा, पहिल्या काळामध्ये लावणी सुद्धा कशी असायची हो. लावणी सुद्धा एखादा व्यक्ती कर्मामध्ये चुकत असेल तर त्याच्या कर्माला काय असायची हो, म्हणजे त्याला उद्देशून म्हणजे गावातील एखादा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, गावातील एखादा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे जबाबदार व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर चाललेला असेल तर अशा व्यक्तीला सरळ मार्गावर कसं आणायचं म्हणून कशा पद्धतीची लावणी असायची हो. बघा कशा पद्धतीची लावणी असायची की त्या लावणीमध्ये त्या प्रतिष्ठित व्यक्तीला लागू पडेल, तिला समजेल अशा भाषेमध्ये ती लावणी म्हटली जायची आणि ते सगळं लागू पडायचं हो. आणि ते व्यक्ती स्वतःच्या आचरणात काय करायचे हो, बदल करायचे. लक्षात घ्या, अहो अहो पाटील बरं आहे का, काल काय सांगितलेलं खरं आहे का. म्हणजे समर्थ काय सांगतायत इथं की या असं साहित्य होतं लावणीमध्ये, पण असं कवित्व असायचं की ज्यातून समाज प्रबोधन घडेल अशा पद्धतीचं सगळं साहित्य असायचं हो. आता बघा ना, त्याला धार ना बोळ, काय करतात आणि काय कसं, म्हणजे शरीराचा हावभाव कसा असतो ते आपण पाहिलंय. समर्थ म्हटलं हे चुकीचं आहे. का हो, कारण पहिल्या काळात हे जे नृत्य प्रकार होते, लावणी होतं, ह्यांचा मुख्य उद्देश काय होता हो, समाज प्रबोधन. समाज प्रबोधन होईल अशा प्रकारचं काय होतं हो, कवित्व होतं. म्हणून समर्थ म्हटले आता काय आहे हो, नुसते शब्द नुसते जुळवाजुळव करतात ना, त्याला काय धारबोळ असतो ना काय अर्थ असतो. अर्थहीन शब्द जुळवाजुळव करून नुसता धांगडधिंगा, असा उपयोग नाही. कारण का हो, प्रचितीविन उपाव केले तर परी ते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. एखादा प्रसंग पडला तर त्या प्रसंगातून कसं सुटायचं याचं ज्ञान प्रत्येकाला हवंय हो. म्हणून काव्य पण कसे असावे, ते लावणी कशा असाव्यात, समर्थ म्हटले की ज्यातून समाज प्रबोधन होईल. तरुण पिढी वाहत चालली ना, त्या तरुण पिढीला जाग्यावर आणणाऱ्यासारखं काय असावं, तरुण पिढीला जाग्यावर म्हणजे त्यांनी आपलं काय धरावं, व्यवस्थित मार्ग पकडावा असं कवित्व असावं. का समर्थ म्हटले त्यानं 90 वर्क होईना, काय म्हणतात म्हणजे काय गाणे आहेत, म्हणजे समर्थ म्हटले काय आपण करतोय, काय म्हणजे संस्कार घडवतोय, पिढी आपल्याला घडवायची का बिघडवायची हे आपल्यालाच कळना. लक्षात ठेवा, जे आपण गाणं वाजवतोय त्या गाण्यामधून मुलांना, वयस्करांना, कोणी असू द्या, प्रत्येकाला काय ना काय त्यातून काय मिळलं पाहिजे व बोध प्रबोध प्रचिती मिळली पाहिजे असं काव्य असावं. असे संतांची भूमिका होती, अशी प्रत्येक संगीतकार काव्यकार सगळ्यांची भूमिका तशी होती हो. मग समर्थ म्हटले आता काय झालंय, असं गाणं पण असं आहे की ज्यातून काय होतंय व काम विषयाचा काय होतोय व उद्रेक होतोय. समर्थ म्हटले मग याच्यावरती कुठंतरी बंधन आलं पाहिजे हो. कामाचा उद्रेक होईल असं काव्य नसावं, क्रोधाचा उद्रेक होईल असं काव्य नसावं. कुणालाही कुणावरतीही टीका करायची नाही. म्हणजे जाणून बुजून एखादं काव्य असं करायचं की दुसऱ्या जाती धर्माला काय लागली पाहिजे व ठेच लागली पाहिजे असं समर्थ म्हटले नकोय. असं काव्य नकोय. समर्थ म्हटले असं पाहिजे, गाणं पण असं पाहिजे की त्यातून आपली पिढी सन्मार्गाला लागली पाहिजे हो, वाईट मार्गाला नाही चालली पाहिजे.
लक्षात ठेवा, पिक्चर सुद्धा कुठले बघायचे, सगळे पिक्चर कसे हो, सगळे चिरफाडीचे. अहो ते खोटं असतंय, परंतु मुलं रिअलमध्ये करतायत ना, रिअलमध्ये करतायत. समर्थ म्हटलं हे चुकीचं आहे. म्हणजे काय डोळ्यांनी पाहावं, काय कानाने ऐकावं, हे सुद्धा काय आहे व विवेक आहे. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला काय करत असतंय व घडवत असतंय. म्हणून समर्थ म्हटले, नाना शब्द एकवटले, प्रचितीवन उपाव केले, परिते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक आले हे तो घडेना. बघा, पसेवरी वैरण घातले. बघा, पहिलं काय करायचे व जात्यात काय करायचे, धान्य टाकायचे आणि मग ते जातं ओढायचे, मग बारीक पीठ बाहेर यायचं. समर्थ म्हटले असं होतं का हो, कडब्यासहित जात्यात दळायला टाकलं आणि खाली बाहेर पीठ आलं, असं होतं का? म्हणजे कडब्याला काय असतं हो, ज्वारीचं कणीस असतं किंवा बाजरीचं, सरमाडाला काय असतं, बाजरीचं कणीस असतं. समर्थ म्हटले त्या सरमाडासहित त्या कणसासहित जर टाकलं त्या जात्यामध्ये तर बारीक पीठ येईल का हो? नाही येणार. म्हणजे पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक आले हे तो घडेना. पीठ बारीक येण्यासाठी त्याच्यात धान्य टाकलं पाहिजे ना. समर्थ म्हटले उभं झाड टाकून उपयोगाचं नाही, कडबा टाकून उपयोगाचं नाही, बाजरीचं कूड गव्हाचं काड टाकून उपयोगाचं नाही, किंवा बाजरीचं काय म्हणतात ते सरमट टाकून उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले बारीक पीठ येण्यासाठी त्या जात्यामध्ये काय टाकता आलं पाहिजे व धान्य टाकता आलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हटले घाईघाईनं जर तू कडबाच त्यात टाकला त्या जात्यामध्ये तर पीठ बारीक येईल का? येणार नाही. म्हणून समर्थ सांगतात की पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढले, तेने पीठ बारीक आले हे तो घडेना. हे घडू शकत नाही ना. बारीक पीठ येण्यासाठी धान्य टाकलं पाहिजे. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकणा भरीला पुढे कैसे. बघा, घासा मागे घास घातला. समर्थांना इथं काय सांगायचं बघा, जेवायला बसलाय आणि चावत नाही, काय नाही, नुसता भकना भरत राहिला, काय होईल हो? घास अडकेल ना. समर्थ म्हणले घासामध्ये घास अडकेल, लक्षात ठेवा. कारण घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकणा भरला पुढे गायचे, काय होईल हो? तोंडात सगळं काय होईल, अन्न भोकणा भरल. समर्थ म्हटले ठसका लागल ना. नुसतंच भरत राहिला बिगर चावता तर काय होणार आहे, ठसका लागून जीव जाईल. असं कधी करायचं नाही. समर्थ म्हटले ज्या गोष्टीनं आपल्याला त्रास होईल, आपल्या जीवाशी खेळ होईल, असं कार्य आपल्याला करायचंच नाही. म्हणून घासामागे घास घालायचा नाही. समर्थ म्हटले काय करायचंय हो, हळू चावून घास खायचा आहे ना. म्हणून समर्थांनी इथं काय सांगितलं, घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा भोकणा भरेला पुढे कैचे. ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेदिक्षण, समस्ताचे अंतकरण सांभाळीत जावे. बघा, समर्थ काय म्हणतात की विरंग का समस्तांचे अंतकरण काय हो, सगळ्यांचं अंतकरण जपायचंय. आपला एकही क्षण व्यर्थ जाऊन द्यायचा नाही हो. ज्या माणसाशी आपलं पटतच नाही त्याच्याशी बोलायचंच नाही हो. समर्थ म्हटले आपले अंतकरण सांभाळत जायचंय हो. समस्ताचे अंतकरण सांभाळले जावे. सर्वांचं अंतकरणात काय आहे हे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, सांभाळता आलं पाहिजे हो. अंतकरण सांभाळता आलं पाहिजे. समर्थ म्हटले तरच काय होणार आहे, आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे. समर्थ म्हटले एकही क्षण आपला व्यर्थ वाया घालवायचा नाही, वाईट कर्मामध्ये घालवायचा नाही. सूक्ष्म नाम सुखे घ्यावी, तितकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. सूक्ष्म नामे सुखे घ्यावे. समर्थांनी काय सांगितलंय, परमेश्वराची नावं रूप ओळखायची. तो नाव घ्यायचंय, ओळखून नाव घ्यायचंय, रूप बघायचंय, ओळखून रूप बघायचंय आणि ओळखून समजवावी श्रोतयांसी. आपण स्वतः ओळख घ्यायची परमेश्वराच्या सूक्ष्म रूपाची, नामाची आपण ओळख घ्यायची आणि दुसऱ्यांनाही काय करायचंय व सांगायचंय. म्हणजे श्रोतयांना काय करायचंय, सांगायचंय. समस्या पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदती गोसावी आसी. समस्या पुरता सुखी होती. बघा, एखादी समस्या सुटली की आपण खूप आनंदी होतो ना. बघा, सुख आलं की आपण खूप आनंदी होतो.
जरा आपल्याला काय वाटतं, सुख वाटतं जवळ एवढं आणि दुःख काय वाटतं पर्वता एवढं. लक्षात ठेवा. परंतु समर्थ म्हटले, अरे सुख दुःख ही चालतच राहणारी गोष्ट आहे. परंतु आपलं लक्षण काय हो, एखादी परीक्षा पास झालो, एखाद्या संकटातून सुटलो की आपण काय करतो, आपल्याला खूप आनंद होतो. आणि अवघे काय सांगितले, अवघे क्षण क्षणावंदती गोसावी असे समर्थांना लय काय करतो आपण, धन्य धन्य तर मांडतो ना समर्थाने. म्हणून इथं ओवी दिली ना की बाबा समस्या पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षणावंदती गोसावी असे. मग समर्थांचं लय नाव निघतं ना हो, समर्था समर्था समर्थ म्हणून लय नाव निघतं समर्थ. कधी, ज्या वेळेस एखाद्या प्रसंगातून आपण सुटतो त्यावेळेस. इतर वेळेस आपल्याला आठवण देखील होत नाही. प्रसंग पडला की आपल्याला काय होते हो, परमेश्वराची आठवण होते, समर्थांची आठवण होते. म्हणून समर्थ म्हटले, अरे एखाद्या प्रसंगातून सुटला की मग गोसावी गोसावी करताय तुम्ही, म्हणजे समर्थ समर्थ करताय ना. समस्या पुरता वंदती, समस्या न पुरता निंदती, गोसावी चिंचिन करती कोण्या हिसेबे. म्हणजे समर्थ म्हटले, समस्या पुरता वंदे म्हणजे एखाद्या संकटातून आपण सुटलो की आपल्याला आनंद होतो. आणि समस्या आपण एखाद्या संकटातून सुटलो तर आनंद होतो, आणि संकटात अडकलो तर आपल्याला काय होतं, दुःख होतो. आणि आपण काय करतो, निंदा करतो ना समर्थांची. काय कसली बैठकन काय 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 नाही परमार्थ, कशाचा परमार्थ काय. आपल्याला एखादा प्रसंग आला तर आपण काय करतो, परमार्थाला दोष देतो. समर्थ म्हटले तसा दोष द्यायचा नाही. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कशी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. आता बघा, शुद्ध सोनं कसं ओळखतात तो, शुद्ध सोनं विस्तवावरती जर धरलं तर ते जास्तच चकाकतं. आणि जर ते खोटं असेल तर ते काय होतं, काळं पडतं, काळवंडतं. समर्थ म्हटले, मग सोन्याला परीक्षा का आहे, कारण शुद्ध सोनं हे अग्नीतूनही काय निघतं हो, उजळून निघतं. तसं खोटं जे आहे, आपण घालतो ना बेंटेकचं, ते काय होतं, अग्नीत धरलं तर ते काय होतं, काळं पडतं. समर्थ म्हटले, तशा पद्धतीनं श्रवण मननाने आपण काय करायचंय हो, जाणावे प्रत्ययाशी. म्हणजे जे सत्य आहे ते जाणून घ्यायचंय. कशामुळं हो, श्रवण मननातून जाणून घ्यायचंय. कारण का हो, सोन्यासारखा हा परमार्थ आहे हो, श्रवण हे सोन्यासारखं आहे. समर्थ म्हटले, श्रवण मननानेच आपल्याला काय होणार आहे हो, प्रचिती येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्या सोन्याला जसं झळाळी, सोन्याला कसं शुद्ध सोने पाहून घ्यावे, कशी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. श्रवण मननानेच आपल्याला काय येणार आहे व प्रचिती येणार आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर प्रचिती घ्यायची असेल तर श्रवण मनन करता आलं पाहिजे. जसं सोनं आहे का नाही हे जसं आपण सोन्याला काय करतो, अग्नीवर धरून ठरवतो, त्या पद्धतीनं आपल्याला हा परमार्थ समजून घेण्यासाठी, ह्या परमार्थाची प्रचिती येण्यासाठी आपल्याला काय करायचंय ओ, श्रवण मनन करायचंय. आणि या श्रवण मननातून आपल्याला जाणून घ्यायचंय ओ. वैद्याची प्रचित येईना, व्यथा परती होईना, आणि रागे जावे जना कोण्या हिसेबे. वैद्याची प्रचिती येईना. बघा, एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर त्याचा काहीच काय होईना हो, इलाजच होईना ना त्या देहावरती. म्हणजे त्याचं काय होणार, प्रचिती येईना ना, औषधाचा काहीच फरक पडत नाही. मग व्यथा परती होईना म्हणजे काय हो, आजार पण बरं होत नाही का, कारण त्या डॉक्टराचं काय होईना, इलाजच काय होईना, आपल्या शरीरावरती व्यवस्थित होत नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे समर्थांना, वैद्याची प्रचिती आहे ना, म्हणजे त्या डॉक्टरांनी केलेला उपचार देहावरती काय होईना हो, होतच नाही व्यवस्थित. मग व्यथा काय होणार आहे हो, आजार बरा होणार आहे का हो, आजार तसाच राहतो. आणि रागे जावे जना कोण्या हिशेबी. आणि मग दुसऱ्याला रागवून काय उपयोग आहे, दुसऱ्याला रागवून काय उपयोग आहे. डॉक्टर तर औषध देत आहेत, परंतु आपल्या शरीरावर त्याचा काय इफेक्ट होईना, आपल्या शरीराला काय बरं वाटना, म्हणजे त्या औषधाचा आपल्याला काय फरक पडना. मग समर्थ म्हटले, दुसऱ्याला दोष देऊन उपयोगाचा आहे का, नाही ना. मग दुसऱ्याला
डॉक्टरचा फरक पडे ना म्हणून डॉक्टराला दोष देऊन उपयोगाचा आहे का हो? नाही उपयोगाचं. म्हणून समर्थ म्हटले वैद्याची प्रचिती येईना व्यथा परती होईना आणि रागे जावे जना कोण्या हिशेबे. रागवून तर काय फायदा आहे? समर्थ म्हटले नाही रागवू शकत ना. तो डॉक्टर काय म्हणेल जा दुसऱ्या डॉक्टरकडे, माझ्याकडं नाही ना तुम बरं होत तर पुढचा डॉक्टर. म्हणजे असं नाही की आपण ज्या डॉक्टरकडे गेलोय त्याच्याकडेच आपल्याला काय होईल लगेचच फरक पडेल असं होत नाही. म्हणून ते डॉक्टराचीच पदवी खोटी आहे असं म्हणता येईल का हो? आपण म्हणू शकतो का की नाही बाबा माझ्या शरीरावरती तुमचा काहीच फायदा होईना, तुमच्या औषधाचा काहीच उपयोग होईना, माझ्या शरीराला तुमच्या औषधाचा काहीच उपयोग होत नाही म्हणजे तुमची डिग्री खोटी आहे असं म्हणू शकतो का हो? नाही. त्यांना रागवून सुद्धा उपयोग नाही. समर्थ म्हटले का का तर आपल्या शरीराचा दोष आहे हो, आपल्या शरीरावर त्याचा काय उपयोग होईना. मग त्या डॉक्टरची डिग्री खोटी डिग्री खोटी म्हणता येईल का? समर्थ म्हटले नाही म्हणता येत. डॉक्टरला रागवून उपयोग नाही कारण त्याच्या औषधाचा उपचार आपल्यावरती होईना, त्याची प्रचिती औषधाची येईना आपल्याला. मग डॉक्टरला दोष देऊन उपयोगाचं नाही. खोटे कोठेची चालेना खोटे कोणास मानेना या कारणे अनुमाना खरे आणावे. काय सांगितलं हो? खोटे कोटेची चालेना खोटे कोणास मानेना या कारणे अनुमाना खरे आणावे. म्हणजे खोटं कुठं चालत नाही हो, आणि खोटं कोणी मान्यही करत नाही. लक्षात ठेवा, खोटं हे खोटंच असतं. खोटं बोलायचं जरी ठरवलं तरी खोटं टिकत नाही समर्थ म्हटले. आणि खोटं कुणाला चालत नाही हो, खोट्याला सुद्धा खोटं चालत नाही. लक्षात ठेवा, जो आयुष्यभर खोटं बोलतो त्याला सुद्धा खोटं बोललेलं चालत नाही. मग इतरांना कसं चालं? म्हणून समर्थ म्हणले खोटे कोटेची चालेना खोटे कोणास मानेना या कारणे अनुमाना खरे आणावे. म्हणून नेहमी खरं बोलावं. आपल्याला शिकवलं ना लहानपणापासून हो, नेहमी खरे बोलावे. कारण का हो, खरं हे खरं असतं, खोटं हे खोटं असतं. कधी ना कधी खोट्याला जरी वाटलं की माझं आज काय ठरलंय, मी स्वतःला आज सत्य ठरवलंय, मीच सत्य आहे, तरी समर्थ म्हटले अरे खोटं ते खोटंच असतंय, खरं ते खरंच असतंय. सत्य हरिश्चंद्राची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अखंड काय हो, सत्यच बोलला ना हो. म्हणून सत्य हे काय आहे हो, अनंत काळात टिकणार आहे. तसं खोटं हे कधीही काय होत नाही हो, टिकत नाही. चिरंतन काळ कधीही टिकत नाही. लिहिणे न येता व्यापार केला काही एक दिवस चालेला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे. काय? लिहिणे न येता व्यापार केला. बघा, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, व्यापार केला तर काय होणार आहे हो? त्यात चुका होणारच आहेत ना. समर्थ म्हटले कारण का हो, व्यापार येण्यासाठी लिहिता वाचता येणं गरजेचं आहे ना. लिहिता येत नसेल आणि एखादा काय हो फितूर भेटला, तो काय करतो असा गैरफायदा घेतो ना. मग त्यानं काय केलं हो, फसवलं, सगळंच फसवलं आणि सगळा व्यापार बुडवला, तर मग काय उपयोग आहे? म्हणून समर्थ म्हटले काय हो, म्हणून काय करायचंय हो, व्यापार करायचा तर लिहिता वाचता येणं गरजेचं आहे हो. लिहिता वाचता येत नसेल तर सगळं खोटापणा ठरणार आहे ना. कारण आपल्याला सगळे फसवणार आहेत खोटं बोलून. कारण आपल्याला काय करता येत नाही, लिहिता वाचता येत नाही, हिशेब येत नाही. म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळेल की एखादा चांगला माणूस भेटला तर तो काय सांगतो की तुम्ही केलेला व्यापार केला बरोबर आहे, परंतु तुम्हाला सगळ्यांनी काय केलंय, फसवलंय, सगळं खोटं आहे हे. मग त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण काय केलोय, फसलो गेलोय ना हो. सर्व अवघे हिसेबी ठावे प्रत्येक साक्षीने बोलावे, मग सुरनेसे काय करावे सांगा नका. सर्व अवघे हिसेबी ठावे. समर्थ म्हटले जर आपल्याला लिहिता वाचता येत असेल तर आपण काय करतो, सगळा हिशोब उत्तमाचा ठेवतो. मग तिथं चांगल्या माणसाच्या म्हणजे सुरनिसाची गरज काय आहे? समर्थ म्हटले नाही पडू शकत ना तिथं. म्हणून समर्थ म्हटले अरे त्यासाठी उत्तमाचं लिहिता वाचता येत असेल तर आपल्याला काय करायचं, व्यापार करायचा आहे. मग आपल्याला कोण फसवणार नाही. जर आपल्याला लिहिता वाचता येत नसेल तर आपल्याला सगळं खोटं बोलूनच सगळे लोक काय करणार आहेत हो, फसवणार आहेत. स्वये आपणची गुंते समजावीस कैसे होते, नेनता कोणी एकते आपदो लागती. काय सांगितलं हो, स्वये आपणची गुंते आणि समजावीस कैसे होते, नेनता कोणी एकते आपदो लागती. बघा, आपण स्वतःच गुंततो आणि दुसऱ्याला दोष देतो. म्हणजे
समजवायला एखादा माणूस गेलो तरी आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला काय करत नाही व लिहिता वाचता येत नाही. किती हिशोब सांगितला आपण बघितलं नाही. एक मध्यंतरी एक रील काय होत होती व खूप काय व्हायरल झाली. काय होतं त्यामध्ये, एक मावशी काम करत होते ना घरामध्ये, आणि ते मुलं त्यांना 1,500 देतात. त्यांचं जेवढा पैसे आहे तेवढं 1,500 देतात. परंतु त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांना तो हिशोबच कळत नव्हता. किती समजावून सांगितलं तरी त्या काय म्हणायच्या, हो तुम्ही मला पैसेच दिले नाहीत माझे. ती मुलं सांगत होती की काय आम्ही तुम्हाला 1,500 दिलेत, परंतु त्यांना तो हिशोबच येईना. आणि कितीही समजावणाऱ्या माणसानं कितीही समजून सांगितलं, त्या मावशी उलटच भांडत होत्या. काय म्हणायच्या, हो माझे तुमच्याकडे पैसे उरलेत असंच म्हणायच्या. तुम्ही मला पुरते पैसे दिलेले नाहीत, मी तुमची तक्रार करेन, तुम्ही मला पुरते पैसेच दिले नाहीत. ते मुलं समजावून सांगतायत की अहो मावशी, तुम्हाला 2 500च्या नोटा, 1 100ची नोट, 1 200ची नोट, म्हणजे 2 200च्या नोटा, 1 100ची नोट, 2 500च्या नोटा, अशा काय दिले तुम्हाला, 1,500 दिलेत. तरी त्या मावशी काय म्हणायच्या, नाही तुम्ही मला 300 रुपये कमीच दिलेत, माझा पुरता पगार दिलेलाच नाही. अहो कंटाळली ती मुलं शेवटी सांगून. तरी त्या मावशीला तो हिशोब काय कळत नव्हता. बघा लक्षात घ्या, समर्थ म्हटले की असं म्हणजे समजवणारा जरी असेल आणि ऐकणारा जर ऐकतच नसेल तर समजून सांगणाराचा काय उपयोग आहे. समर्थ म्हटले, बळे विना युद्धास गेला तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा. आता एखाद्याला सांगितलं की नाही युद्धाला येऊ नको तू, तरी तो काय केला, हो तिथं युद्धाला गेलाच आणि स्वतःची काय केली, फजिती करून घेतली. तो सर्वस्वे नागवला म्हणजे तिथं भयंकर लोकांनी त्याचा काय केला, व अपमान केला. मग तिथं शब्द ठेवणार कुणाला, कारण का हो शब्द बोलणार कुणाला आता, कारण का हो स्वतःहून गेलेला असतो ना, बळेहून युद्धाला गेलेला असतो. म्हणजे त्याला युद्धातलं काहीच येत नसते, त्यातलं काय नॉलेज नसतंय, तरी बळच युद्धाला गेलाय. सगळेजण घरचे सांगतायत की युद्धाला नको, आपला हसू होईल तिथं, तरी तो काय केला, हो त्यानं ऐकलं नाही, तरी युद्धाला गेला आणि स्वतःचं हसू करून घेतलं. आणि मग शब्द ठेवणार कुणाला, आता नावं कुणाला ठेवणार आहे ते, कारण चूक कुणाची होती व त्याचीच होती ना, तोच बळहून गेलेला असतो ना युद्धाला. मग तिथं दोष कोणाचा आहे, त्याचाच आहे. जे प्रचितीस आले खरे त्याचे घ्यावे अत्यादरे, अनुभवे विन जे उत्तरे ते फलपटे जाणावी. जे प्रचितीस आले खरे, समर्थ म्हटले जे प्रचितीस येतं तेच घ्यायचं, अत्यादराने घ्यायचंय. हो प्रचितीविने बोलूच नाही. समर्थांचं सांगणं आहे स्पष्ट. प्रचिती आली तरच बसा, श्रवणाला बसा, नाहीतर बसू नका. कारण का हो प्रचितीविने श्रवणे बैसूची नाही, स्पष्ट सांगणं आहे समर्थांचं. कारण का हो प्रचितीसाठीच माणसं येतात ना, परमार्थात माणसं कधी येतात, प्रचितीत. अहो प्रचिती बघायची समर्थ म्हटले तर उदाहरणं बघता आली पाहिजेत. हो संतांची उदाहरणं बघता आली पाहिजेत. कितीही कठीण प्रसंग असेल, बघा ज्या वेळेस प्रचिती कशाला म्हणतात, ज्या वेळेस चांगदेव कशावरती बसून आला होता, हो वाघावरती बसून आलेला, आणि हातात काय होतं, हो नागाचा चाबूक होता. ही गोष्ट कुणाला कळली, संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या 3 भावंडांना कळली. त्यावेळेस ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसलेले होते त्या भिंतीला आज्ञा दिली ना, की चल आपल्याला कुठं जायचंय, चांगदेवांकडे जायचंय. तरी ती भिंत काय झाली, हो चालू लागली ना. समर्थ म्हटले ही प्रचिती आहे. तो सजीवावरती तर बसून येत होता, पण ह्यांनी काय केलं, हो निर्जीव भिंत चालवली. सामर्थ्य केवढं आहे. म्हणून समर्थ म्हटले की जे प्रचितीस आले खरे तेची घ्यावे अत्यादरे. जे प्रचितीच आलंय ना आपल्या, ते उत्तमाचं ते जपता आलं पाहिजे आपल्याला, अत्यादराने आपल्याला सांगता आलं पाहिजे सर्वांना प्रचिती. कारण विवरण केल्याशिवाय कळत नाही. अहो का कितीतरी प्रचिती येत होत्या, कितीतरी प्रचिती. कारण का हो एखादा वाईट जरी प्रसंग घडणार असेल तर समर्थांनी आधी आपल्याला सावध केलंय. हो प्रत्येक ठिकाणी सावध केलंय, ती प्रचिती सांगता आली पाहिजे. कारण का हो एक जण लातूरचा ज्यावेळेस भूकंप बघा होणार होता खिलारीचा,
त्या आदल्या संध्याकाळी खिलारीचा माणूस तो चालला होता हो घरी. समर्थ म्हटले तो चालला होता घरी, मुंबईला कामाला होता. त्यावेळेस त्याला काय सांगितलं हो, म्हणजे त्याला बोलवून घेतलं आणि त्याला थांबवलं. त्याला काय सांगितलं, जाऊ नका तुम्ही, आज काय करा, खिलारीला जाऊ नका. त्याला तिथं मुंबईमध्येच थांबवून घेतलं. परमेश्वराची कृपा कशी असते बघा. एका मित्रानं काय केलं, त्याला तिथंच जबरदस्तीनं त्याला थांबवून घेतलं. तू जाऊ नको, आज तू जाऊ नको, तू उद्या जा. तो कारण त्या दिवशी जर तो गेला असता तर त्या संध्याकाळी तो कुठं असता हो, घरी असता. आणि तो घरी असता तर सगळे घरातले काय केले असते हो, त्या घरामध्ये झोपलेले असते. तर तो घरी गेला नाही त्या दिवशी. त्याच्या मित्रानं खूप आग्रह करून त्याला जाऊन दिलं नाही, खिलारीला जाऊन दिलं नाही. आणि इकडं गावाकडं काय झालेलं, भला मोठा नाग निघालेला घरामध्ये, म्हणून घरामध्ये कुणाला शिरून देत नव्हता तो. मग त्या नागाच्या भीतीनं सगळेजण काय झोपले होते हो, बाहेर झोपले होते ओट्यावरती, आणि दरवाजा बंद करून सगळे बाहेर झोपले होते. आणि त्या रात्री काय झाला हो, मध्यरात्री भूकंप झाला. म्हणजे एखाद्याची फॅमिली, म्हणजे कुटुंब वाचवायचं असेल त्याला देव कसं पण वाचवतो बघा. त्या मित्रामुळं तो तिथंच राहिला. आता सपोज तो जर गावी गेला असता तर त्या नाग निघाला तरी त्याला मारलं असतं ना त्यानं. आता ते नाग मारायला घरात कोणी नव्हतं. आई वडील वयस्कर होते, मुलं लहान होती आणि बायको होती. ते कोणी त्या नागाला काय करू शकत नव्हतं, बाहेर काढू शकत नव्हतं. म्हणजे बघा, देवाने सगळे कुटुंब काय केलं हो, वाचवलं. म्हणजे ही खरी प्रचिती आहे हो. कुणाला कुठल्या प्रसंगातून कसं वाचवायचं हे त्या परमेश्वराला माहिती आहे हो. सत्य घटनेवर आधारित आहे हे. म्हणजे अशा प्रकारे काय झालं हो, त्यांचं जीवन वाचलं. म्हणजे जे प्रचितीस आले खरे, त्याची घ्यावे अत्याधरे, अनुभवे विन जे उत्तरे ते फलपटे जाणावे. म्हणून समर्थ म्हटले, ज्या गोष्टीचा अनुभव आलेला नाही ती काय हो, फलपटाप्रमाणे काय करावीत, मानावीत, जाणावीत. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे अद्दल घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. बघा, एखाद्याला आपण चांगलं शिकवायला गेलो तर खूप राग येतो, खूप राग येतो. म्हणजे मुलांना सांगितलं ना अभ्यास करा, तर मुलांना काय येतो, खूप राग येतो. पण अभ्यास न केल्यामुळं पुढं जाऊन काय होतात, मार्क कमी पडतात. मग अद्दल घडते ना. मग अद्दल घडून उपयोगाचं काय आहे. समर्थ म्हटले, रे शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे अद्दल घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. म्हणून समर्थ म्हणले, केलेला खोटा निश्चय काय होतो, तात्काळ काय होतो, खोटा ठरतो ना. लोकांमध्ये काय ठरतो, खोटा ठरतो. म्हणून समर्थ म्हटले की एखादं शिकवायला आलं, एखादं चांगलं 4 शब्द सांगत असेल तर त्याचा राग मानायचा नाही. समर्थ म्हटले, ऐकून घ्यायचं हो, कारण ते व्यक्ती आपल्या भल्यासाठी बोलत असतात ना. म्हणून समर्थ म्हटले की एखादं शिकवायला आलं तर त्याला उलट नाही म्हणायचं, तुम्हाला लय कळतंय का, त्याला तसं बोलायचं नाही. समर्थ म्हटले, समोरच्याचं पण काय करायचंय हो, ऐकून घ्यायचंय. म्हणून शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे अद्दल घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. खरे सांडून खोटे घेणे, भका देश काय उणे, त्रिभुवनी नारायण न्याय केला. काय सांगितलं हो, खरे सांडून खोटे घेणे, भका देश काय उणे, त्रिभुवनी नारायण न्याय केला. म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी, खरं सांडून खोटं घ्यायचं नाही. कारण का हो, खरे हे खरंच असतं. कारण त्रिभुवनामध्ये नारायणांनी सुद्धा काय केलाय हो, न्याय केलाय ना. तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगची लागे पाटी, जनी भांड भांडो हिमपुटी किती व्हावे. समजा परमेश्वरानंच कुणावरती तरी अन्याय केला किंवा खोटं सांगितलं तर सगळे काय करतील हो, सगळेच भांडायला उठतील ना. किती भांडतील हो, सांगता येणार नाही. एवढी लोक काय करतील हो, ते देवाशी भांडतील. देवाने जर अन्याय केला तर. अन्याय बहुतांश पुरवले, हे देखिले ना ऐकले, वेडे उगेच भरी भरले असत्याचे. अन्याय बहुतांश पुरवले. बघा, असं कधी ऐकलंय का, अन्याय करणारा काय झालाय हो, अजिंक्य झालाय. असं कधीच होत नाही. समर्थ म्हटले, कारण का हो, अन्याय बहुतांश पुरवले, हे देखिले ना ऐकले,
वेडे उगेची भरी भरले असत्याचे. समर्थ म्हणले माणसं बघा म्हणतात की कलियुगात काय हो, असत्याला खूप काय मिळतं आणि अन्याय करणारा खूप काय मिळतं. समर्थ म्हटले असं कधीच होऊ शकत नाही. अहो, प्रत्येक युगामध्ये जे जे अन्याय करणारे होते त्याचा नाश प्रत्यक्ष देवाने येऊन केलाय, लक्षात ठेवा. म्हणजे अन्याय आणि असत्य टिकूच शकत नाही, हे समर्थांना सांगायचं आहे. अन्याय आणि असत्य कधी वागायचं नाही, कारण हे चिरंतर काळ टिकणारं नाही. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. असत्य म्हणजे पाप, सत्य म्हणजे काय हो, पुण्य. मग दोन्हीमध्ये साक्षेप कोणाचा करावा आपलं आपण ठरवायचंय की पाप करायचं का पुण्य करायचं. पाप कशाला म्हणतात हे जर आपल्याला कळत नसेल, सांगणारा आलाय ना आता, पाप कशाला म्हणतात, दृष्टीने देखील पाप होतं. समर्थ म्हटले एखाद्या स्त्रीकडे, एखाद्या पुरुषाकडे आपण वाईट नजरेनं पाहिलं तर ते देखील पाप आहे. आपल्याला पाप आणि पुण्य कळलंच नाही. समर्थ म्हटले मग अखंड बघा दृष्टीनं, समर्थ म्हटले देवानं दिली ना दृष्टी, त्या दृष्टीनं देखील पुण्यच करता आलं पाहिजे, वाचेनं पुण्य करता आलं पाहिजे, कानानं चांगलंच ऐकलं पाहिजे, भगवंताचं जे असेल तर ऐकलं पाहिजे. असत्य निंदा आपल्याला ऐकायचं नाही. समर्थ म्हटले डोळ्यानं वाईट बघायचं नाही. हे 2 डोळे समर्थाने आपल्याला उत्तमाचे दिले, तर आपल्याला उत्तमाचं ग्रंथ वाचन करण्यासाठी वापरता आले पाहिजेत. काय एखाद्याचं वाईट बघायला सुद्धा वापरायचं नाही. समर्थ म्हणले किंवा एखादा खूप सुंदर हिरो आलाय समोर, मला असला नवरा असता तर बरं झालं असतं. समर्थ म्हटले हे देखील काय हो, पाप आहे. किंवा पुरुषाच्या मनात येणार अशी स्त्री माझी पत्नी असती तर. समर्थ म्हटले अरे त्या द्रौपदीला 5 पती होते तरी देखील कर्णाला पाहून तिला काय वाटलं हो, हा 6वा माझा पती असता तर. समर्थ म्हटले अरे परमेश्वरानं दिलंय ना सगळं, तरी आपल्याला काय होतं, असत्य म्हणजे पाप आणि पुण्य कळत नाही आणि न कळत आपल्याकडून काय घडतं हो, पाप घडतं. म्हणून जाणून बुजून पाप करायचं नाही. समर्थ म्हटले जाणून बुजून पुण्य करायचंय. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. समर्थ म्हटले मायेमध्ये, ही देह आहे म्हणून आपण बोलतोय चालतोय, आणि ही माया नसेल म्हणजे हे देह नसेल, माया नसेल तर कशाचं बोलणं काय हो. म्हणून समर्थ म्हटले या निशब्दाचे मूळ शोधावे. ह्या देहाला चालवणारं कोण आहे ह्याचं मूळ आपल्याला शोधता आलं पाहिजे हो, तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा काय नाही, आला आला आणि पाणी वाहतच गेला, पकाली रेडा. समर्थ म्हटले असा उपयोगाचं नाही. खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. समर्थ म्हटले अरे काय नाही, खाएंगे पिएंगे और मर जाएंगे, दुसरं काय नाही. खाण्याबद्दल काय नाही. समर्थ म्हटले अरे उत्तमाचं राहा, उत्तमाचं आयुष्य जगा, परंतु सोबत परमार्थ करा. उत्तमाचं काय करा, परमार्थ करा. परमार्थाशिवाय आपल्याला परमेश्वराची प्राप्ती नाही हो, म्हणून परमार्थ करायचा आहे. वाच्यांश जाणोनी सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मूळचा गोवा आढळेना. वाच्यांश जाणोनी सांडावा. समर्थ म्हटले वाच्यांश जाणायचा आहे, लक्षांश विवरून घ्यायचा आहे, विवरण करायचं आहे हो, जाणीव घ्यायची, अंतरी उत्तमाची जाणीव घ्यायची की हा निशब्द कोण आहे, या देहाला चालवणारा निशब्द कोण आहे, ह्याला ओळखायचं आहे आपल्याला आणि त्याची जाणीव घ्यायची हो आपल्याला. विवरण करायचं, विवरणातून ह्या सगळ्या गोष्टी काय करतात आपल्याला लक्षात येतात हो. परमेश्वर काय आहे, परमेश्वराला भेटायचं कसं, त्याची जाणीव कशी घ्यायची, हे सगळं श्रवणामध्ये, श्रवण मनन कीर्तन विष्णू सगळं कशामध्ये कळतंय हो, विवरण केलं तर सगळं कळतंय ना. म्हणून लक्षांश विवरण घ्यावा, या कारणे निशब्द मूळचा गोवा आढळेना. मूळ कोण आहे ते शोधता आलं पाहिजे हो. या सर्वाचं मूळ कोण आहे हे आपल्याला शोधताच आलं पाहिजे हो. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष, सांडोनी अलक्षी लावावे लक्ष, मननशीळ परमदक्ष तोची जाणे. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष. समर्थ म्हटले की अष्टदा प्रकृती काय आहे हो, अष्टदा प्रकृती कुठली हो, 3 त्रिगुण आणि 5 महाभूते हे मिळून काय झाली हो, सृष्टीची निर्मिती झाली ना, ही अष्टदा प्रकृती आहे. 3 त्रिगुण कुठले, सत्वगुण रजोगुण तमोगुण आणि आपला 4था कुठला हो, शुद्ध सत्वगुण. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे काय हो, 5 महाभूते ही अष्टदा प्रकृती आहे.
सांडूनी अलक्षी लावावे लक्ष, मननशीळ परमदक्ष तोची जाणे. दक्ष राहायचंय हो, समर्थ म्हटले. परमार्थात दक्ष राहायचंय, प्रपंचात दक्ष राहायचंय, संसारात दक्ष राहायचंय. दक्ष राहील तोच काय होणार आहे हो, सुटणार आहे हो. या 84 लक्ष म्हणजे या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर आपल्याला दक्ष म्हणजे दक्ष राहता आलं पाहिजे हो. आणि लक्ष पण पाहिजे हो सगळीकडं. समर्थ म्हटले सत्य काय असत्य काय कळलंच पाहिजे, सार काय असार काय कळलंच पाहिजे. आणि जे सत्य आहे ते जाणून घ्यायचंय, जे सार आहे ते जाणून घ्यायचंय. असार ते जाणूनही त्यागावे या नाव श्रवण. जे असार आहे ते आपल्याला काय करायचंय ओ, फेकून द्यायचे. समर्थ म्हटले आसाराच्या नादाला लागायचं नाही. हे अष्टधा प्रकृती काय आहे समजून घ्यायचंय. 3 त्रिगुण काय आहेत, कुठलं गुण आपल्याकडं पाहिजे ओ, शुद्ध सत्व गुण पाहिजे आपल्याकडं. समर्थ म्हटले तेच परमार्थाला काय आहे ओ, पूरक आहे. नाहीतर रजोगुण आज एका देवाला जाईल, उद्या एका देवाला जाईल. आज एक सद्गुरू उद्या एक सद्गुरू. समर्थ म्हटले अशा रजोगुणाचा उपयोग नाही. एक धरायचंय हो उत्तमाचं आपल्याला. एकच सद्गुरू उत्तमाचा आहे हो. एकच सद्गुरू असतात ना. सतत बदलणारे सद्गुरू नसतात. समर्थ म्हटले एकच सद्गुरू आहेत ना. समर्थ म्हटले मग आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, परमार्थ शुद्ध सत्वगुण म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, रजोगुणासारखं आपलं रजोगुणाला परमार्थ घडत नाही. आणि तमोगुणाला काय हो, तमोगुण डायरेक्ट काय म्हणतो, एखादी वाईट घटना घडली जीवनामध्ये की काय म्हणतो, हा परमार्थच खोटा आहे, ह्या देवच खोटा आहे, ह्याच्याकडं जायचंच नाही. मग हा आला काय हो तमोगुण. मग अशानं काय फायदा होतो. समर्थ म्हटले काय फायदा होत नाही, आपलं काय होतं हो, अखंड नुकसानच होतं. नाना भूस आणि कण एकचे म्हणणे अप्रमाण, रस सांडून चोवडिया कोण शहाणा सेवी. बघा समर्थ म्हटले नाना भूस आणि कण. बघा नाना धान्य असतात ना, म्हणजे बाजरी आहे, ज्वारी आहे, गहू आहे, सगळ्याला एकच म्हणणं हे काय आहे हो, चुकीचं आहे ना. एकचे म्हणणे अप्रमाण, सगळ्याला एक म्हणता येत नाही. समर्थ म्हटले आणि रस सांडून चोवडिया कोण शहाणा सेवी. आता आंब्याचा रस सोडून कोण कुई हे करणार आहे का, किंवा ऊसाचा रस सोडून ऊस खाताना चुईटी कोण खाईल का, रस कोण फेकून देईल का. समर्थ म्हटले तसं आंब्याचं सुद्धा, आंब्याचा रस खातात आणि कोई काय देतात, फेकून देतात. मग रस सांडून चोवडिया कोण शहाणा सेवी. शहाणा माणूस काय करेल हो, आंब्याचा रसच खाणार आहे, ऊसाचा रसच पिणार आहे, चोईट्या खाणार नाही किंवा कोई खाणार नाही. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. पिंडी नित्यानित्य विवेक काय. समर्थ म्हटले पिंडी नित्यानित्य विवेक घेता आला पाहिजे. आणि ब्रह्मांडामध्ये काय हो, सार असार अनेक आहे, त्यातलं आपल्याला सार घेता आलं पाहिजे. सकळ शोधून या एक सार घ्यावे म्हणजे पिंडात आणि ब्रह्मांडात सार असार दोन्ही आहे. समर्थ म्हटले त्या पिंडातलं आणि ब्रह्मांडातलं आपल्याला सार शोधून घ्यायचंय. सकळ शोधून या एक सार घ्यावे म्हणजे सार शोधायचंय हो. आणि सार काय आहे आपल्याला माहित आहे. जीवनाचं सार काय आहे हो, ते परब्रह्म आहे, त्याला आपल्याला शोधायचंय. जीवनाचं जाणीव घ्यायची आपल्याला की आपला जन्म कशासाठी झालाय, हा मनुष्य देहाचा जन्मच कशासाठी झालाय हो, की आपल्याला काय करायची जाणीवेतून आपल्याला मोक्षाला जायचंय हो. जाणीवेतून हा जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवायचा आहे, याच्यासाठीच आपला जन्म आहे हो. परंतु आपल्याला कळत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. म्हणून समर्थ म्हणले की पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. मायेकरिता कोणी एक काय सांगितलं हो, मायेकरिता कोणी एक. मायेकरता काय आहे हो, कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. बघा माया आहे म्हणून आपण विवेक अविवेक सार आसार हे म्हणू शकतोय. देह आहे म्हणून आपण हे सगळं करू शकतोय. सांगितलं ना मागच्या समासामध्ये, देह दुर्लभ आहे, देह दुर्लभ निरूपण नाम सांगितलं ना. देह कसा आहे हो, दुर्लभ आहे. देह आहे म्हणून हे सगळं आपण करू शकतोय. देह नसेल तर आपण यातलं काहीही करू शकत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. माया नसेल तर आपण विवेक करू शकत नाही.
कसलं मग आलं विषय विकार? माया आहे असली तर विषय विकार, सार असार, अन्याय न्याय सगळं माया आहे म्हणून. माया असेल तर, माया नसेल तर यातलं काहीच होऊ शकत नाही. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्ये प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. काय सांगितलंय हो? तत्वे तत्व सर्व शोधावे. तत्वे तत्व काय करायचे आपल्याला? सर्व शोधायचंय. महावाक्य काय करायचंय व प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. आत्मनिवेदन कधी पास होतो? ज्या वेळेस आपण 8 पायऱ्या चढून येतोय. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, त्यावेळेस आपल्याला आत्मनिवेदन प्राप्त होतंय. म्हणून समर्थ म्हणतात की तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. आत्मनिवेदन एकच पाहिजे. काय हो? अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती करून घ्या समर्था. कारण सगळं शोधायचं समर्थ म्हटले. तत्वे तत्व सर्व शोधायचे, महावाक्य प्रवेशावे. आपल्याला काय करायचंय? सगळं शोधायचंय आणि नंतर आपल्याला आत्मनिवेदन ठेवून आपल्याला समाधान पावायचंय. म्हणजे काय हो? शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी सगळा तास आहे ना हो. म्हणून समर्थ म्हटले शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर देह आहे तोपर्यंतच आपल्याला त्या परब्रह्माची ओळख घेता आली पाहिजे. आणि परब्रह्माची ओळख घेऊन आत्मनिवेदन ठेवून आपल्याला समाधानी होता आलं पाहिजे. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.